तुम्हाला माहितीच आहे, एक आठवड्यापूर्वी सरांनी क्लासमधल्या सगळ्या मुलांना ग्रॅव्हिटेशन फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन सायन्स पार्ट 1 मधले एक दोन टॉपिक घेऊन शिकवताना व्हिडिओ करायला सांगितलेला. तर मी पुस्तकाप्रमाणे सलग 3 पॉईंट घेणार आहे. ग्रॅव्हिटेशन, फोर्स अँड मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सुरुवातीला मी ग्रॅव्हिटेशन घेणार आहे. ग्रॅव्हिटेशन बेसिक पॉईंट आहे, तो जर समजला तर पुढचं सगळं समजेल आणि सोपं पण आहे. मी जसं आत्ता बोलते तसं नाही आहे शिकवणार. मी स्वतःच्या मनाने थोडे आणि पुस्तकातले थोडे असे मिसळून नोट्स तयार केले, ते तुम्हाला नोट्स दाखवून एक्सप्लेन करून शिकवणार आहे. ओके, देन लेट्स स्टार्ट. सुरुवातीला आपण ग्रॅव्हिटेशन या शब्दाचं मिनिंग लक्षात घेऊया. इथं मी 2 मिनिंग्स लिहिल्यात. तर ग्रॅव्हिटेशन या शब्दाचं मिनिंग खूप सोपं आहे. ॲट्रॅक्शन किंवा मूवमेंट टुवर्ड्स, कुठल्या तरी गोष्टीकडे, कुठल्या तरी बॉडीकडे अट्रॅक्शन. ओके, अट्रॅक्शन टू समथिंग म्हणजेच कुठल्या तरी बॉडीकडील अट्रॅक्शन. तर ग्रॅव्हिटेशन या शब्दाचा अर्थ असा होतो अट्रॅक्शन किंवा मूवमेंट. हे 2 शब्द विसरायचे नाही. होणार आहे, जे होणार आहे ते मोस्टली कोणाकडे होणार आहे, तर सेंटरकडे होणार आहे. कुठल्या बॉडीच्या सेंटरकडे? अर्थच्या सेंटरकडे. तर याच अट्रॅक्शनला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशन. कळलं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? आपण बघूया. मूवमेंट ऑर अ टेंडन्सी टू मूव टुवर्ड्स अ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲज इन द फॉलिंग ऑफ बॉडीज टू द अर्थ. तर जे काही बॉडीज आहेत जे अर्थकडे फॉल होतात ते सेंटरकडे डायरेक्टेड होतात, आणि ते कशामुळे? अट्रॅक्शनमुळे. कुठलं अट्रॅक्शन? ग्रॅव्हिटेशन. तर कायम हे जे ग्रॅव्हिटेशन आहे ते अट्रॅक्शन अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड होतं, म्हणजेच ते डायरेक्शन अर्थच्या सेंटरकडेच असतं. तर ग्रॅव्हिटेशन या वर्डचा मिनिंग असतो अट्रॅक्शन. ओके, आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहूया. हे जे अट्रॅक्शन असतं, कुठल्या पण बॉडीला जर अट्रॅक्ट व्हायचं असेल किंवा मूवमेंट करायची असेल किंवा मूव करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला काय हवं आहे? फोर्स हवं आहे. त्याला काय हवं असणार आहे? फोर्स. तर याच अट्रॅक्शनला काय म्हणतात? फोर्स. तर अट्रॅक्शन होण्यासाठी बॉडीला ज्या पण फोर्सची गरज असते, नीड असते, तर त्याच फोर्सला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, इथे बघूया ग्रॅव्हिटेशनल फोर्सची प्रॉपर डेफिनेशन. ग्रॅव्हिटेशन तर तुम्हाला समजलंच असेल. नाही समजलं तर तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहूया. प्रॉपर डेफिनेशन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फोर्स that attracts any to object with mass. We call the gravitational force attractive force because it always tries to pull masses together. It never pushes them apart. म्हणायचं काय आहे, जर तुमच्यासमोर 2 बॉडीज आहेत, त्या बॉडीजला अट्रॅक्ट करायचं आहे, तर अट्रॅक्ट करायला मी पहिलेच सांगितले काय पाहिजे? फोर्स पाहिजे. तर त्या बॉडीजला अट्रॅक्ट करायला ज्या पण फोर्सची गरज आहे, नीड आहे, त्या फोर्सला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. समजलं? इट नेवर पुशेस देम अपार्ट. म्हणजेच हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो कधी पुश नाही करत कोणत्याही बॉडीजला दूर जाण्यासाठी. तो कायम अट्रॅक्ट करतो स्वतःकडे. तर कळलं ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. आपण पुढे जाऊया. ही मी एक डायग्रॅम काढली आहे पुस्तकातली बघून. हा न्यूटन आहे, तो ॲपलच्या झाडाखाली बसला आहे. तर ती मी डायग्रॅम काढली आहे. कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. ओके, जे ग्रॅव्हिटेशनल आहे ते सर्वात पहिले कोणी डिस्कवर केलं, तर या विषयावर पहिले आपण बोलू. आपल्याला माहिती न्यूटन नावाचा एक सायंटिस्ट होता. तो एकदा एक ॲपलच्या झाडाखाली बसला होता. अचानक एक ॲपल त्याच्या डोक्यावर पडलं. तेव्हा त्याने विचार केला, ते ॲपल न खाता त्याने विचार केला की ॲपल खालीच का पडलं. आता ऑब्व्हियसली ते ॲपल खालीच पडणार होतं, त्यात हायड्रोजन गॅस तर भरला नव्हता वरती जायला. सॉरी, जोक्स अपार्ट. शेवटी ते एक सायंटिस्ट होते, असा विचार करणारच. शेवटी न्यूटनमुळेच ग्रॅव्हिटी डिस्कवर झाली आणि आपण आत्ता ते शिकतोय. तर त्यांनी असा विचार केला, म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनमधून डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच का पडलं. याच विचाराने ग्रॅव्हिटेशनची जी थेरी आहे, डिस्कवरी आहे, ती डिस्कवर झाली त्यांच्याकडून. तर त्यांनी परत सर्च काय केलं, ईच अँड एव्हरी पार्टिकल जे पण अर्थवर आहे
ते अट्रॅक्टेड आहे अर्थच्या सेंटरकडे. कोणामुळे माहितीच आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतील. समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे, 1 2 3 असे 3 ऑब्जेक्ट आहेत आणि ते ऑब्जेक्ट खाली न पडता इकडे खाली न पडता म्हणजे स्पेसकडे न जाता ते अर्थच्या सेंटरकडेच काय अट्रॅक्ट होणार. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितले, हे जे ऑब्जेक्ट आहेत 3 ते अर्थवर असणार आहे आणि अर्थला काय ग्रॅव्हिटी आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाकडे अट्रॅक्ट करतो, अर्थच्या सेंटरकडे. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या तिन्ही ऑब्जेक्ट इथं सेंटरकडे अट्रॅक्ट होणार, ते स्पेसमध्ये जाणार नाही, ते अर्थवरच राहणार. फॉर एक्झाम्पल आपण एक दगड घेतला, तो दगड उंचवरती फेकला, मग तो दगड सर्टन पॉईंटला जाऊन कुठेतरी थांबणार आहे आणि लगेचच खाली येणार आहे. ग्रॅव्हिटी अर्थकडे वापस येणार आहे. ते कशामुळे होतं, वेलोसिटी फोर्स जो आपण ॲप्लाय केला होता त्या दगडावर तो 0 होणार आणि त्यानंतर ग्रॅव्हिटी त्याला अट्रॅक्ट करणार, म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला अट्रॅक्ट करणार. तर कळालं, कुठलीही बॉडी आपण वर फेकली तर ती सेंटरकडे अट्रॅक्ट होणार. कोणामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आता काही जण म्हणतील, जे आपण रॉकेट सोडतो स्पेसमध्ये, पृथ्वीवरूनच सोडतो आपण रॉकेट स्पेसमध्ये, ते मग रॉकेट स्पेसमध्ये का जातं, ते मग तेव्हा ही पृथ्वी आहे तेव्हा ते पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट का होत नाही. तर साहजिकच आहे, जो आपण फोर्स लावलेला आहे रॉकेटला अवकाशात जाण्यासाठी, तो साहजिकच आहे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त असणार, म्हणूनच हे रॉकेट परत स्पेसमध्ये जाणार. ओके, आता आपण पुढे जाऊया. ओके, न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे न्यूटननी विचार केला, आता 2 मिनटं, आता समजा हा न्यूटन आहे, त्याने विचार केला की हा जो ॲपल आहे तो या ट्रीवरून पडला, म्हणजे पृथ्वीच्या थोड्याच वरती थोड्याच हाईटवरून हा ॲपल आपल्या डोक्यावर पडला आहे. तर कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट्स मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ, लाईक फॉर एक्झाम्पल द मून. ओके, तर याचा आन्सर आहे येस. आता इथं आपण जर बघितलं, हा मून आहे, ही अर्थ आहे, हा देखील अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे. कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. हा जो सगळा आपण कन्सेप्ट शिकतोय ती कशाची, आत्ता सध्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. तर हा देखील मून आहे, म्हणजे हा देखील मून अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे. कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणून तर कित्येक वर्ष स्पेसिफिक डिस्टन्सने तो रिव्हॉल्युशन करतोय अर्थच्या भोवती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, कॅन इट ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. तर याचं देखील उत्तर आहे येस. आता इथं मी आपली सोलार सिस्टीम काढली आहे. आता समजा ही अर्थ आहे, ही अर्थचं सेंटर आहे, ही मून आहे, हा मून आहे. ओके, आता हा मून जसा अर्थभोवती रिव्हॉल्युशन करतो, म्हणजे तो अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्टेड आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तसेच 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 प्लॅनेट्स देखील सनकडे अट्रॅक्टेड आहे. म्हणजेच मला म्हणायचं काय, ही पूर्ण सोलार सिस्टीम जी आहे ती सनकडे अट्रॅक्टेड आहे. कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ही जी पूर्ण आपली सूर्यमाला आहे, सोलार सिस्टीम आहे, ते एकमेकांना अट्रॅक्ट करून ठेवले स्वतःभोवती. कळला ग्रॅव्हिटी हा पॉईंट. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन छोटा बेसिक कन्सेप्ट आहे, आपण शिकून घेऊ. तर फोर्सचे खूप सारे टाईप्स आहेत, जसे की मेकॅनिकल फोर्स, वेव्हच्या फॉर्ममध्ये पण फोर्स असतो, रोटेशनल फोर्स झालं, इलेक्ट्रिकल फोर्स, फोर्स ऑफ साऊंड एक्सेट्रा, असे खूप सारे टाईप्स आहेत फोर्सचे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. आता समजा इथे कुठली पण एक बॉडी ठेवली असेल, सपोज इथे एक बॉल ठेवला आहे,
तर त्याला जर पुल करायचं असेल तर त्याला काही ना काहीतरी एक्सटर्नल गोष्ट ॲप्लाय करावी लागणार आणि जी एक्सटर्नल गोष्ट आहे ती दुसरी काही नसून फोर्स असणार आहे. आता हा बॉल आहे, त्याला त्याची ओरिजिनल जागा चेंज करायची असेल तर त्याच्यासाठी समजा हा आपला हात आहे, हा ॲरो म्हणजे आपला हात आहे, तर त्याला त्याची जागा आता या ॲरोने त्याला पुश केलं म्हणजे आपल्या हाताने त्याला पुश केलं तेव्हा त्याने त्याची ओरिजिनल जागा सोडून दुसरीकडे गेला. तर या ॲरोने पुश केलं त्यालाच काय म्हणतात त्या हाताने त्याला फोर्स लावला म्हणून तर तो त्याच्या ओरिजिनल जागा सोडून चेंज करून त्याने दुसरीकडे गेला. तर याला काय म्हणणार आपण? फोर्स. आता समजा इथे समजा ही पेन म्हणजे पाण्याची बॉटल आहे. इथे आपण एक पाण्याची बॉटल ठेवली असेल. एक मिनिट. तर ही पाण्याची बॉटल आहे, ती तिच्या जागेवर स्थिर आहे. ती तोपर्यंत नाही हलणार जोपर्यंत आपण तिला फोर्स नाही लावणार. आता समजा मी ही पाण्याची बॉटल अशी ढकलली आणि ती खाली पडली. आता त्या पाण्याच्या बॉटलने जागा चेंज का गेली? कारण की आपण तिला फोर्स लावला होता. माझ्या हाताने तिला फोर्स लावला होता. तर कळालं फोर्स म्हणजे काय? पाण्याच्या बॉटलची जागा चेंज करण्यासाठी जी आपण एक्सटर्नल गोष्ट ॲप्लाय केली ती त्यालाच म्हणतात फोर्स. मोशन काय असतं? तर मोशन म्हणजे समजा हे गवत आहे आणि हा गवतामधला बॉल आहे. तर त्या बॉलची मूवमेंट करण्यासाठी आपण त्याला पायाने किक केलं. तर हा समजा पाय आणि आपण त्या बॉलला त्या बॉलची मूवमेंट घडून आणण्यासाठी आपण त्याला किक केलं म्हणजेच काय केलं? फोर्स अप्लाय केला त्याच्यावर. आणि हे दोन जे बॉल दिसतात ते एकच आहेत, दोन नाही आहेत वेगवेगळे, ते सेम एकच आहेत. फक्त मी काय केलं आहे आता त्या पायाने त्याला किक केल्यावर तो बॉल लांब जाणार आणि लांब गेल्यामुळे तो जरा छोटा काढला आहे मी. आता या पायाने त्याला फोर्स अप्लाय केला आणि त्याची मूवमेंट झाली, तो लांब गेला. म्हणजे सध्या हा बॉल तो मोशनमध्ये आहे. ओके. आता एक वेळ अशी येईल की आता मी हा बॉल मोशनमध्ये होताना वरती होताना हवेत, तर एक वेळ अशी येईल की तो बॉल खाली जमिनीमध्ये पडेल. हे गवत दाखवलं मी आणि तो जमीनमध्ये पडला आहे. कशामुळं पडला आहे तो? ग्रॅव्हिटीमुळं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. मी मागे सांगितलं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याला पृथ्वीकडे खेचून घेतलं. ओके. तर इथे देखील तो ग्राउंडवरच आहे बॉल, इथे देखील ग्राउंडवरच आहे तो बॉल, पण इथं तो हवेत आहे. म्हणजेच त्याची इथून ते एवढ्या डिस्टन्समध्ये त्याची मोशन झाली. म्हणजेच एवढ्या डिस्टन्समध्ये त्याची मोशन झाली. तर कळलं मोशन म्हणजे काय? आणि हे तिन्ही पण बॉल एकच आहे, फक्त मी हा बॉल लांब गेल्यामुळे याच्यापेक्षा जरा छोटा दाखवला आकारमानाने आणि हा बॉल याच्यापेक्षा लांब गेल्यामुळे याच्यापेक्षा जरा छोटा दाखवला आहे. ओके. आय होप तुम्हाला हे दोन एक्झाम्पल्स समजले असतील. मी सोप्यातल्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे. आता इथे आपण बघूया. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. ओके. म्हणजे फोर्स ऑब्जेक्टची मोशन, डायरेक्शन त्या गोष्टींना आपण चेंज करू शकतो किंवा स्पीड, वेलोसिटी देखील चेंज करू शकतो. आय होप तुम्हाला फोर्स अँड मोशन समजलं असेल. ओके. आता आपण पुढे जाऊया. आता आपण 9च्या बेसिसवर पण काहीतरी पाहूया. हे न्यूटनचे 3 लॉज आहेत, लॉज ऑफ मोशन. ते महत्त्वाचे आहेत, पुढे लागणार आहेत. तर आपण ते पहिल्यांदा समजून घेऊया. ओके. द फर्स्ट लॉ ऑफ मोशन. द फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट अ बॉडी रिमेन्स ॲट रेस्टर इन युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन अनलेस ॲक्टेड अपॉन बाय अ फोर्स. म्हणजेच कोणतीही तुमच्यासमोर बॉडी आहे ती तोपर्यंत तिच्या प्लेसला चेंज नाही करणार जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही होणार. न्यूटनचा सेकंड लॉ बघूया. द सेकंड लॉ स्टेट्स दॅट अ बॉडीज रेट ऑफ चेंज फ्रॉम मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द फोर्स कॉझिंग इट. म्हणायचं काय आहे, जे मोमेंटम असते तर बघा मोमेंटमचा फॉर्म्युला असतो mv आणि मोमेंटमला पीने रिप्रेझेंट करतात
आता जे मोमेंटम आहे पी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कोणाला? जो पण फोर्स अप्लाय होत आहे त्या बॉडीच्या वरती. जसं की बॉडी बसली होती चुपचाप आपली, तिला आपण फोर्स लावला तर त्याला मूव्ह करण्यासाठी जी पण एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला तो फोर्स कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल होणार? मोमेंटमला. तेच म्हणायचं होतं. आणि असं कोण म्हणतं? सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, थर्ड लॉ समजून घेऊया. द थर्ड लॉ स्टेट्स दॅट वेन अ फोर्स ॲक्ट्स ऑन अ बॉडी ड्यू टू अनदर बॉडी the unequal and opposite force acts simultaneously on that body. ओके, म्हणायचं काय आहे, समजा तुमच्यासमोर कुठलीही एखादी गोष्ट ठेवली असेल, त्याच्यावर जर तुम्ही फोर्स अप्लाय करता तर ती पण गोष्ट इक्वल अँड ऑपोजिट फोर्स तुमच्यावर अप्लाय करणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा टेनिसचा बॉल घ्या आणि बॉलवर जोरात आपटला तर तो बॉल पण तुमच्याकडे तेवढ्याच फोर्सने डायरेक्टेड होऊन येणार. हेच न्यूटनचा थर्ड लॉ सांगतोय. ओके, तर कळाले न्यूटनचे तिन्ही लॉज ऑफ मोशन. आता आपण पुढचा टॉपिक सेंट्रिपिटल फोर्सबद्दल समजून घेऊया. आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलं. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, न्यूटनचे 3 लॉज पाहिले, फोर्स काय असतं, मोशन काय असतं. नाव आता आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्स. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर इथे काय म्हणले, एक असा फोर्स कोणत्याही ऑब्जेक्टवर ॲक्ट करतो जर तो ऑब्जेक्ट सर्कलमध्ये फिरत असेल तर. आणि तो फोर्स कोणाकडे डायरेक्टेड होतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ज्या आपण सर्कल भोवती तो ऑब्जेक्ट रिव्हॉल्व करतो तेव्हा त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होतो? सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो फोर्स कोणाकडे डायरेक्टेड असतो? टुवर्ड्स द सेंटरकडे. आणि त्याच फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटलचा अर्थ काय होतो? सेंट्री म्हणजे सेंटर आणि पिटल म्हणजे आतमध्ये डायरेक्टेड टुवर्ड्स. म्हणजेच सेंटरकडे जो पण फोर्स डायरेक्टेड होतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट सेंटरकडे कधी डायरेक्टेड होतो? जेव्हा त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो. ओके, कळालं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंट्रिपिटल म्हणजे सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज ऑकर्स इन सर्क्युलर मोशन. आता समजा इथे ही एक बॉडी आहे जी सर्क्युलर पाथमध्ये आहे, सर्कलमध्ये आहे. आता समजा ही बॉडी सर्क्युलर पाथमध्ये नाही आहे, तर मग जो फोर्स त्या बॉडीवर अप्लाय होणार आहे तो सेंटरकडे नसणार. तर कायम लक्षात ठेवा, MCQ पॉईंट बनतो, सेंट्रिपिटल जो फोर्स असतो तो फोर्स ऑलवेज ऑकर्स इन सर्क्युलर मोशन. आत्तापर्यंत आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहिला. आता आपण बघूया सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग विथ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज द सर्क्युलर मोशन. एक असा मोशन ऑफ ऑब्जेक्ट विथ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे कोणत्याही एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मोशन सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलच्या अलॉंग असेल त्याला सर्क्युलर मोशन असे म्हणतात. तुम्हाला जर याचं प्रॅक्टिकल बघायचं असेल तर इथं दाखवल्याप्रमाणे एक दगड घ्या, दोऱ्याला बांधा आणि वरती जोरात फिरवा. जो पण फोर्स अप्लाय होणार आहे त्या दगडावर तो फोर्स कोणता असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता आपण प्रॉपर डेफिनेशन बघूया सेंट्रिपिटल फोर्सची. प्रॉपर डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. A force that acts on a body moving in a circular path and it is directed towards the center of the circle around which the body is moving. म्हणायचं काय आहे, एक असा फोर्स ॲक्ट्स ऑन अ बॉडी म्हणजे कोणत्याही बॉडीवर ॲक्ट होतोय, अप्लाय होतोय जर ती बॉडी सर्क्युलर पाथमध्ये आहे. आणि हा जो फोर्स आहे तो कोणाकडे डायरेक्टेड आहे? सेंटरकडे. अराउंड विच द बॉडी इज मूव्हिंग.
ज्या सर्कलच्या अराउंड ती बॉडी मूव्ह करते त्याच्या सेंटरकडे त्या फोर्सचं डायरेक्शन आहे, त्याला आपण काय म्हणणार? सेंट्रिपिटल फोर्स. आता समजा हा एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करतो, तर या ऑब्जेक्टवर ॲप्लाय होणारा फोर्स कोणाकडे डायरेक्टेड असणार? टुवर्ड्स द सेंटरकडे. ओके, आता आपण पाहूया हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा नेमकं पर्टिक्युलर डायरेक्शन कुठे असतो. तर ही जी वेलॉसिटी असते ती कायम स्ट्रेट फॉरवर्ड असते. हे बघा, इथे टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे एकदम सरळ. इथे देखील टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये आहे. टँजंटचा अर्थ काय होतो? आता समजा इथे कर्व आहे आणि त्याला अटॅच होऊन इथे कर्व आहे आणि त्याला अटॅच होऊन जाणारी एक स्ट्रेट लाईन आहे, त्यालाच आपण काय म्हणणार? टँजेन्शियल डायरेक्शन, टँजंट लाईन. हे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये गेली आहे ही लाईन. तर इथे टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये फोर्स आहे, लक्षात ठेवा. हा वेलोसिटीचा डायरेक्शन आहे, कायम लक्षात ठेवा. अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ अँड इट्स वेलॉसिटी इन टँजेन्शियल डायरेक्शन. आय होप तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन समजलं असेल. मी सोप्यातल्या सोप्या भाषेत समजून द्यायचा प्रयत्न केला आहे. मी इथं एक्झाम्पल्स पण काढले आहेत समजून देण्यासाठी. तर मी होप करते तुम्हाला माझं शिकवलेलं समजलं असेल. मी होप करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. मी 3 पॉईंट शिकवलेले: ग्रॅव्हिटेशन, फोर्स अँड मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. तर एखादी कुठली तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सारखं बघू शकतात. आणि माझ्याकडून देखील एखाद दुसरा कुठला शब्द चुकला असेल तर त्याच्याबद्दल सॉरी. स्टे होम, स्टे सेफ. ओके, बाय.